हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? तर नेहमी असेच छान राहा आणि मी हसत राहा. मी मनीषा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी करते साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड. तर म्हटलं चला कंटिन्यू करूया. तर आता वाजलेले सकाळचे 8:30 पावणे 9 दरम्यान टाईम झाला आहे, कारण की घड्याळ काही मला इथून दिसत नाही आहे. तर रियाजला असं खूप काही नवीन नवीन आवडत असतं, त्याच्यामुळे मग 2 वर्ष झाले आम्ही काहीच केलेलं नव्हतं. तर मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण साबुदाणा आणि बटाट्याची पळी पापड तुमच्यासोबत सगळ्यासोबत शेअर करूया. तर म्हटलं की मी काल रात्री साबुदाणा भिजू घातला आणि आता मी त्याची करते पळी पापड. तर तुम्ही माझ्यासोबत ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. हा साबुदाणा काल रात्री मी भिजू घातला होता. एक छोटा पेला, उभा पेला साबुदाणा, आणि त्याचे आज मी पळी पापड घालणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. छान भिजवल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी टाकलं, 2 पेले, थोडंसं तिखट आणि जिरे टाकले, उपवासाला चालतात म्हणून, आणि छान शिजवून घ्यायचं आता. आणि मी परत तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आणि हे बघा, इथे काल मी केले होते चिप्स. कारण की आता रियांशला काय खायला द्यायचं, मग रियांशला चिप्स आवडतात. मग आम्ही काय करतो, ते हलके फुलकेवाले चिप्स मिळतात ना बाहेर, तर ते आणायचो आम्ही. आणि म्हटलं चला आता उन्हाळा होतं, मग त्याच्यामुळे म्हटलं आपण चिप्स करूया. मग यावर्षी चिप्स केले थोडे. तर बघा, आणि बटाट्याचं कीस पण केला. तर कसं होतं, म्हणजे मी आधी काही बटाट्याचा किस केलेला नव्हता, कारण की आमच्याकडे जी छोटी किसणी असल्यामुळे त्यातून बारीक किस पडायचा. मग आई परवाच्या दिवशी बाजारात गेलेलं होतं, त्यांनी 22 रुपये किलोनी बटाटे आणले, 5 किलो. आणि मग त्यातून मी थोडीशी 4-5 बटाट्याचे किस करून बघितला. आणि किसनी पण आणली होती थोडीशी जाड, पण छान किस झाला. जेव्हा मी तळला तेव्हा असं वाटलं की बाहेरचा चिवडा आणला, त्यामध्ये थोडेसे तळून शेंगदाणे वगैरे टाकलेले होते. तर खूप छान बटाट्याचा किस झाला. आणि चिप्स पण ते बाकीचे बटाट्यातून चिप्स केले होते, तर छान. आणि जे तुम्ही बघू शकता, मी 3 बटाटे किसून ठेवले होते, कारण की यामध्ये बटाटा टाकायचं, बटाट्याचं किस. आणि हे 20-25 मिनटं छान साबुदाणा शिजल्याच्या नंतर टाकायचं आहे. तर आता 15 मिनटं झाली, अजून 5 मिनटं साबुदाणा शिजून घेते आणि मग यामध्ये बटाट्याचं किस टाकते. कारण की रियाजला असं काहीतरी नवीन नवीन द्यायला मला खूप आवडतं, आणि त्यांनाही सवय लागते. आता मी काय करते, नेहमी जेव्हा त्यांना वरणपोळी वगैरे देते तेव्हा सगळ्या भाज्या त्यांना देण्याचा प्रयत्न करते मी. तर त्यामुळे कसं सवय लागते लेकरांना सगळं खाण्याची. ती लेकरं, आपण म्हणतो लेकरं वगैरे खात नाही, पण सगळं खातात लेकरं. त्यांना छान असं नवीन नवीन व्हॅरायटी काही दिली तर नवीन नवीन असं काही दिलं की. तर रियांशी आपण थोडंसं तिखट वगैरे पण खातात. तर आता हे छान शिजवून घेते. आता छान शिजलं गेलं आहे. खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायचा होता, पण काही जमत नव्हतं, कारण की मला बरंच नव्हतं. खूप गळून गेले होते मी, आणि हातपाय वगैरे पण खूप दुखत होते, ताप होती, त्याच्यामुळे मग काही बनवता नाही आलं. आणि काल पूर्ण चिप्सची वगैरे घाई झाली, त्याच्यामुळे मग कालही नाही बनवायचं होतं मला काल, पण नाहीच झालं बनवणं. तर इथे तुम्ही बघू शकता, छान शिजला गेला आहे. बघा कसं फुललं आहे, हे बघू शकता तुम्ही. आता इथे तुम्ही बघू शकता, मी यामध्ये किस टाकून घेतला बटाट्याचा. तर बटाटा थोडं जास्त खिसला गेला माझ्याकडून, कारण की मला असं वाटलं होतं एक पिलेला 2 बटाटे कमी होतील, त्यामुळे मग मी मोठे आकाराचे बटाटे 3 किसले, त्याच्यामुळे खिस थोडासा उरला आपला. तुम्ही बघू शकता, हे बघा खूप सारा खिस उरला. आणि इथे थोडंसं पाणी ठेवलं, कारण की यामध्ये थोडंसं पाणी कमी झालं. तर आता आपण गरम पाणी टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, कारण की पाणी टाकल्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण कमी होईल असं वाटतं मला. हे बघा, इथं आपलं पाणी तापलं गेलं. बघा किती ऊन तापतंय, तर उन्हाळा जसा लागला. हे बघा, मी हे जे मेन कापड आहे ते स्वच्छ धुवून ठेवलं होतं, कारण की आम्ही फक्त हे उपवासासाठीच वापरतो. आता त्याच्यावर ठेवून देते पेकन.
तर बस होईल, कारण की एकच पेलेचं साबुदाण्याचं हे होतं. तर आता इथे मी घालते साबुदाण्याचे पापड. करूया. आमचं कुरड्या वगैरे सगळंच राहिलं, तर यावर्षी मी सगळंच करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल मी. पण हे रियाश मला काही सुधरू देत नाही. घालताना गेला असा. आणि सहसा आमच्या आईंनाच उपवास असतो. आम्ही दोघंही काही उपवास वगैरे करत नाही, त्याच्यामुळे हे आईंसाठी चालले. विशेष म्हणजे किस वगैरे पण मी केला आणि चिप्स वगैरे केले, तर आईंसाठीच केले. आणि रियांशीसाठी मला काही एवढे विशेष चिप्स वगैरे नाही आवडत, फक्त मला ते बटाट्याचा किसच आवडतो. म्हणजे एवढा उन्हाळा तापतोय की खूप. 12-1च्या दरम्यान तर असं वाटतं बाहेर निघूच नाही. आताच बघा 9 वाजले वाटतं, बहुतेक 9, 9:30. तर मला माहीत नाही खरं तर किती वाजले आता, कारण की मी सकाळपासून कामातच आहे आज. कारण की रियांशचा नाश्ता पण झाला सकाळी, शिरा वगैरे. त्याच्यामुळे मग माझं घड्याळाकडे पाहणंच नाही होत आणि टाईम कसं जातो समजतही नाही. आणि ह्या उन्हाळ्यामुळे तर असं खूप घराच्या बाहेर वगैरे निघावं पण नाही वाटत. तर असं काहीतरी चालतं रुटीन माझं सकाळचं. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पापड तयार झालेले आहेत आणि छान झाले आहेत सगळे. आणि हे बघा, हे जे आहेत 2, हे छान रिया आणि रियांशसाठी बनवले आहे मी, सगळ्यात छोटे. म्हणजे मागचं जे बॅटर उरलं होतं त्याचे. तर छान झाले. आणि आता खूप ऊन तापलं आहे, तर छान वाळतही आले पापड. तर आता आपण 5-6च्या दरम्यान छान, किंवा दुपारी 2-3च्या दरम्यान हे पलटी करायला वर येईल मी आणि तुम्हाला तळून नक्की दाखवेल पापड कसे झालेत आणि काय कसे नाही. तर खूप छान झाले आणि बस होतील एवढे असं मला तरी वाटतं, कारण की आईनाच उपास असतो. आईंना काही एवढं पापड चिप्स वगैरे असं काही जास्त आवडत नाही. तर पण असो, कारण की साबुदाण्याची खिचडी खाऊन वगैरे पण माणूस खूप बोर होतं. त्याच्यामुळे म्हटलं की आई मी बनवते म्हटलं तुमच्यासाठी. तर मग आई म्हणे बरं ठीक आहे, पण जास्त काही बनवू नको म्हणे, कारण की ते खायला कोणी नसतं, त्याच्यामुळे बाकी काही नाही. दे आवाज, आवाज दे, दे आवाज, आवाज दे, आवाज दे, आवाज दे उंटाला, दे परत, दे आवाज. इथे तुम्ही बघू शकता मी तेल तापवायला ठेवलं आहे आणि आईंना आहे आज एकादशी, त्यामुळे म्हटलं आईनं तळून देऊया. पापड्या काही एवढ्या हे नाही झालं, वाळल्या नाही. तर इथे तुम्ही बघू शकता अशा झाल्या पापड्या. तर म्हटलं रिया आणि रियांशनी आईंसाठी पापड्या तळूया. तर ह्या ज्या 2-3 वाळलेल्या होत्या ह्या तळती आता, तर तुम्हाला मी दाखवते. रिया बघा काय म्हणते. हां काय बाय बाय करते का? बाय बाय. तुला खायची आहे का पापडी? पापडी खायची आहे? खायची आहे बर. तर बघा आता रिया बघा किती एक्सायटेड आहे पापडी खाण्यासाठी. तर आपण तळूया. तर हे बघा इथे मी टाकते पापडी. बघा आता इथे रिया रियांश खात आहेत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड. कसे झाले? छान झाले का? छान झाले. बर, आवडले की तुम्हाला? हां हो बर, थँक्यू. तर हे बघा जे त्यात छोटे आहे ते दाखवते मी तुम्हाला. हा बघा, हा रिया रियांशसाठी हे जे 2 केलेले होते हे पण तळले, हे पण वाळले होते छान. तर आईंनी खाऊन घेतला तो आणि रियांशला पण खूप आवडले.
तिखट आहेत पण दोघांनी छान खाल्ले. तर बघू शकता छान झाले पापड वगैरे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.